बँकेचे पुसद विभागात 100% पीक कर्ज वाटप नाहीच. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुसद विभागातील शेतकऱ्यांना 100% पीक कर्ज वाटप करण्यात बँक अपयशी ठरली आहे. सन 2024-25 मध्ये बँकेच्या तालुक्यातील सर्व शाखांमधील 5 वर्षावरील, 3 वर्षावरील आणि 1 ते 3 वर्षावरील एकूण 11,991 सभासद शेतकऱ्यांपैकी 8,354 सभासद शेतकऱ्यांना 10,876 पीक क्षेत्रफळाकरिता 6,859.13 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. वसुलीचा ग्रोथ चांगला असूनही सुद्धा सभासद शेतकरी बांधवांना 100% पीक कर्ज वाटप करण्यात विद्यमान संचालक मंडळ आणि विभागीय अध्यक्ष अपयशी ठरल्याचे दिसत आहे. पुसद शाखेतून 2,645 सभासदांना 2,026.21 लाख कर्ज वाटप, गौळखुर्द शाखा एकूण 935 सभासदांना 719.51 लाख कर्ज वाटप, जाम बाजार शाखा एकूण 1,616 सभासदांना 1,239.80 लाख कर्ज वाटप, काकडदाती शाखा एकूण 986 सभासदांना 876.73 लाख कर्ज वाटप, बेलोरा शाखा एकूण 1,180 सभासदांना 919.87 लाख रुपये कर्ज वाटप, शेंबाळ पिंपरी शाखा एकूण 576 सभासदांना 776.09 लाख कर्ज रुपये वाटप करण्यात आले. पीक कर्ज वाटपाची आकडेवारी पाहता बँकेची मागील कर्ज वसुली चांगली झाल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे बहुतांश शेतकरी नियमित कर्ज भरणा करीत आहे किंवा शासनाने त्यांच्या कर्ज खात्याचे पैसे भरले आहेत. मात्र त्या प्रमाणात नवीन कर्ज वाटप करण्यात किंवा तालुक्यातील 100% सभासद शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामामध्ये पीक कर्ज वाटप करण्यात विद्यमान विभागीय अध्यक्ष यांना अपयश म्हणावे की कर्ज वाटप करताना हात आखडता ठेवण्याची रणनीती म्हणावी, असा प्रश्न शेतकरी वर्ग उपस्थित करीत आहे.